तुम्हाला ओरिजिनल नाही दिले रेकॉर्ड द्यायला तुम्हाला वाचायला आणि मला काय म्हणतात मग म्हणून आहे आता सनी दादा आयफोन घेऊन स्नॅप बिप टाकत डायरेक्ट बिलकुल रिक्स नाही लेने का. तुम्ही तुम्हाला ट्रेन दाखवता आणि आमची मम्मी मावशी ती सगळी त्या साईडला तर या तिघी जण इथं बसल्या खिडक्या बिडक्या काय सोडायला नाही तशाच बसल्या. ही मावशी आहे मामी मोठे मामी टॉमी खिडकीवर हाय गाईज माझं नाव श्रीजू आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही आज कुठे निघालोय. सनी दादा आहे दिव्या दिदी चिनू दिदी प्रज्ञा दिदी सो आम्ही आज चाललोय मुंबईला आणि संध्याकाळी आम्ही 7-8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा. ट्रेन तर किती फास्ट आहे बघा तुम्ही. नाही खाण्याचा मावशीने खास कर्नाटकातून निपट आणले. निपट हे बघा निपट बडण प्रज्ञा दिदी पसंदीदा निपुट बघा एवढा चांगला व्ह्यू आहे आणि हे बघण्यासाठी आमच्या इथं गर्दी चालू आहे आमच्या इथं बघण्यासाठी. A few minutes later. Mumbai Manmar Panchvati Superfast Express is arriving shortly on platform number 4. 6.5 hours later. हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही निघालोय डोंबिवली स्टेशन आणि नंतर आम्ही जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया त्यांनी सगळं बघायला. तर कालच आम्ही तुम्हाला तर माहिती आहे कालच आम्ही आलोय कोल्हापूरहून. तर इथं चिंदिरी बसल्या प्रज्ञा दिदी आहे सनिदा दिव्यादी इथं मामी बसल्या मावशी बसल्या. तर डायरेक्ट भेटूया आपण गेटवे ऑफ इंडिया आणि ह्याच्यात आत्ता आम्ही निघालो डोंबिवली स्टेशनला. तर आता आम्ही पोचलोय डोंबिवली स्टेशनला. हे कुठे जायचं? मुंबईच्या असून तुला माहित नाही कुठं जायचं? ह्या आहेत आमच्या मामी. तर मामी आता आम्हाला नेणार आहेत स्टेशनवरून मुंबईला. हे काय पहिल्यांदा आपण कुठे जाणार आहे? कुठं? चैत्यभूमी. चैत्यभूमीला चैत्यभूमीला चाललोय आम्ही आता डोंबिवली स्टेशनवरून.
सगळ्यांना घेऊन. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा. होय. तर आम्ही आता लोकल ट्रेनमध्ये बसणार आहे बघा. हे लोकल ट्रेन तुम्ही तर पहिलं लागतील किती गर्दी असते लोकल ट्रेनला. सनी दादा सेंदा पॅक घेऊन आहे की आमची सगळी मंडळी निघाल्या पुढे लोकल ट्रेनमध्ये बसायला. बघा ही पण आता चढल्या मावशी मम्मी लोकल ट्रेनमध्ये बसायला आले आम्ही. तर आम्ही आता बसलोय ट्रेनमध्ये. बसले कसं सनी दादा सनीला खूप इथं तर गरमी खूप आहे. गरमी कोल्हापुरात आल्यापासून इथंच लय उकडा लागले आम्हाला. उघडा तापलोय नुसतं कडाडा. बोला कोणतं तापलोय नुसतं कडाडा कोल्हापूरकर. बोल ना काय. तो गेला त्यामध्ये आता. भाऊचा धक्का. तर आम्ही डायरेक्ट दादरला जाणार आहे. तिथून मग आम्ही टॅक्सी करून चैत्यभूमीवर जाणार. तर पण मी तुम्हाला आदलं मधलं दाखवतो काय म्हणजे लोकल ट्रेनचं बाहेरचं दाखवतो आदलं. तर ती लोकल ट्रेन आहे का नाही त्यातनं आम्हाला भजनाचा आवाज यायला लागला. तुम्हाला तर माहीत आहे कसं असते मुंबईमध्ये लोकल ट्रेन. तर आता आमची ट्रेन चालू झालेली आहे सुटलेली आहे. तर डायरेक्ट आम्ही दादरमध्ये उतरतो. कुछ आगी गाडी पुढे जाळीच्या हवीत काळी पडती झाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर या प्रज्ञानीच्या मोठ्या मामे मी म्हटले आलो लोकल ट्रेनमध्ये आलोय आपण आणि गर्दी कशी नाही. तर हे बघा हे दिवा स्टेशन आले आणि इथंच गर्दी केवढी झाली. नंतर तर लयच गर्दी होणार आहे भरपूर. अरे विसरून कोरे आई बापान जिजवून त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर करली चुकाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची. आता आम्ही उतरलो ट्रेनमधनं. खूपच गर्दी होती ट्रेनमध्ये. तर आता आम्ही दादरमध्ये आलोय. आता डायरेक्ट आपण कुठं जायचं चैत्यभूमीवर. आता डायरेक्ट तर आम्ही इथे मामांचा वेट करायला लागलो. मामा या लागल्या पाठीमागच्या ट्रेनमध्ये आहे आणि इथं वंदे भारत पण आल्या. मी तुम्हाला दाखवतो काय तर इथे चिरंजी आहे. चला मामी आम्हाला कुठे पुढे न्यायला आलं तर आम्ही पुढे जाणार आहे. हे बघा पूर्णपणे दादर स्टेशन आहे.
तर आम्ही आता दादरच्या इथं आलोय. जे आम्ही दादरमध्येच आहे. इकडे स्टेशन आहे. ही वय कोया मंडळी सनी दादा मामा आहेत पुढं. काही सगळे ट्रेन मधनं डायरेक्ट चालत यायला लागला फास्ट. एवढा आत्ता का आधी तर दिदी इथं 50 रुपयाला फोन कवर बघून लय हे झाल्या. तर आम्ही तुला सरळ डायरेक्ट जाणार आहोत चैत्यभूमीला. फोटो तर आम्ही आता पोहोचलेलो आहे चैत्यभूमीवर. फोटो काढा. चांगला गेट वरती. आता पोहोचले सगळेजण आणि इथं आम्ही फोटो काढायला लागलो. चैत्यभूमी इथे आहे ब्रिज. या साईडला समुद्र आहे, पूर्ण समुद्र. आम्ही आता आत निघायला लागलोय. पावसात आलो होतं असं सगळं पाणी 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 सगळं उलटत होतं पाणी सगळं. मग आम्ही आपला एक्सपिरियन्स सांगत आहे. पाऊस पडत होता ना तरी बघा समुद्र, बीच बघा, बीच. तरी पण लोक ब्रिज बघा. आणि मी एकच माणसानं सांगेन की हे बघा पोल्युशन बघा हे केवढं आहे. इथं सगळ्या कचरा टाकतात अशा ठिकाणी येऊन. त्यांना मी एकच विनंती करतो की अशा ठिकाणी येऊन कुणीही कचरा टाकू नये. काय नाही पोल्युशन होते ना. पाणी बघा किती हे झाले. चंदा काय पाहिजे तुला? बोल लवकर. पुस्तक आहेत. नक्षीकाम बरोबर काहीच हे जात
आत मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळं शूटिंग काय केलं नाही. आम्ही दोघं जण आलोय बाहेर व्हिडिओ. तर आता इथनं आम्ही निघालो बाहेर. आम्ही चैत्यभूमीवर आलेलो आहे. सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही जेवण थोडंसं करत आहोत आणि नंतर मग गेटवे ऑफ इंडियाला चाललो आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा. आम्ही गेट ऑफ इंडियाला जाणार आहे. पूर्ण हा ब्लॉग बघा. सबस्क्राईब तोवर आमच्या चॅनेलला असं बोलायचं. हं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, तोवर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तोवर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर पण करा. शेवटपर्यंत थांबा. ऊन तर खूपच आहे त्यामुळे बोलायला पण येणं झालं. आता आम्ही इथं जाणार, बाजार जाणार. तर परत आपण ब्लॉग चालू केलेला आहे आणि आता आम्ही पोचलोय गेट ऑफ इंडियाच्या इथं. आणि समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवणारच आहे. आणि बघा हे समोरचं ताज हॉटेल आहे. इथे समोसे आहेत. समोसे नाही, समोसे घे. तर एंट्री आहे आज जाण्याची. प्रज्ञा दिदी, मामा, आता आम्ही सगळे आज जाणार आहोत. तर हे बघा समोर इथून अर्धा दिसतोय बघा आपल्याला गेटवे ऑफ इंडिया. इकडे ही बिल्डिंग मोठी. स्वतः एंट्री घेणार आहे आम्ही आत. प्रज्ञा दिदी, कसं वाटते तुला? मस्त, पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की गेट ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया. तर आम्ही आता पोचलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाच्या इथं. आणि बघा इथं ताज हॉटेल, हे नवीन ताज हॉटेल. तर आम्ही निघालो त्या जहाजात बसायला. तर प्रज्ञादीची प्रतिक्रिया काय आहे? भीती वाटली, पण छान वाटतं. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. हा बघा आमचा डॉन. प्रमोशन करा माझ्या चॅनलचं. तुम्हाला इथं खाली दिसेलच, टाकतो नंतर. काय टाका ते तर सांगा प्रेक्षकासने. चॅनलचं नाव. तर या आम्ही जहाजात बसायला जाणार आहे. आणि इकडे बघा मोठ्या मोठ्या हे दिसतात. आणि या साईडलाच आहे गेटवे ऑफ इंडिया. ऊपर जाना
आता बोटीत बसलोय व इथं मम्मी त्यांनी बोट काढायला. आमची क्रूज झालेली आहे. चालू कसं वाटते प्रज्ञा ती भास बघायची चालू आहे. इथं आपले टायटॅनिक फिरवायला का कॅप्टन आहेत शिप.